आज आपण बनवणार आहोत वरवा पापडीची भाजी. काही ठिकाणी याला वालपापडीही म्हणतात, पण आमच्या इकडे याला वरवाच्या शेंगा असंच म्हणतात. आमच्या बागेमध्ये आम्ही वरवा लावला होता पावसाळ्यामध्ये. आता हिवाळ्यामध्ये त्याला शेंगा धरलेल्या आहेत. आता काही शेंगा दाणेवाल्या तयार झाल्या आहेत, काही आपण कवळ्याच घेणार आहोत. ही आपली रेसिपी एकदम गार्डन फ्रेश आहे. तुम्हाला मार्केटमध्येही मिळतील आणि ह्या जशा हिरवा वरवा आहे तसंच लाल किंवा पांढरा वरवाही असतो. वालावून चविष्ट असणारा हा वरवा तुम्ही नुसतं मीठ टाकून उकडूनही खाऊ शकतात किंवा त्याची भाजी करू शकतात. काही ठिकाणी पोपटीमध्येही वापरला जातो. चला बघूया याची रेसिपी. तयार झालेल्या शेंग्याचे गोळे आपण काढून घेणार आहोत. हे दाणे जे तयार झालेले असतात ते बाहेरूनच समजून येते. आता हा बघा, हे तुम्हाला दोन हे दिसणे, एक कवळ्या आणि एक दाणेवाले. आता दाणेवाल्याला तुम्ही बाहेरून बघू शकता की किती जाड असते ते, आणि ही आहे कवळी शेंग. त्याचं वरचं आणि खालचं जे शीर असते ते काढून टाकायचं आहे आणि ही फक्त हाताने मोडायची असते. मोडून झाल्यानंतर ते धुवून घ्यायचंय. आता एका कढईमध्ये तेल टाकायचंय. तेल तापल्यावरती त्याच्यात थोडंसं जिरं व हिंग घालूया व चिरलेला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट हे मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून 5 मिनिटं आपण ढवळून घेऊया. मग त्याच्यात हळद, मीठ व मसाला टाकून घेऊया. हे आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून देऊ. आता ह्यात कापलेला वरव्याच्या शेंगा टाकणार आहोत आणि बटाट हे आपण मिक्स करून घेणार आहोत. अर्धी वाटी इतका पाणी घालायचंय म्हणजे ते खाली करपणार नाही. आता हे वाफेवरती आपल्याला 10 मिनिटं शिजवायचंय. 10 मिनिटानंतर त्याच्यात ओला नारळ व कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यायचा आहे. तयार आहे आपली इझी रेसिपी. मार्केटमध्ये तुम्हाला वालपापडी किंवा वरव्याच्या शेंगा मिळतात, लाल, सफेद किंवा हिरव्या. त्या घेऊन तुम्ही अशीच सोपी रेसिपी ट्राय करून बघा. कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली.